महाराष्ट्रातील कोल्हापूर जवळील वाडी रत्नागिरी डोंगरावरती वसलेलं ज्योतिबा देवस्थान हे अत्यंत प्रसिद्ध आणि श्रद्धास्थान मानलं जातं. ज्योतिबा या देवतेलाच ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ, सौदागर अशा विविध नावांनी उल्लेखतात. ज्योतिबा हे ब्रह्मा, विष्णू, महेश, जमदग्नी ऋषी आणि 12 सूर्य यांचा तेजपुंज अवतार आहेत. यातील केदारलिंग हे भगवान शिवांचं रूप मानलं जातं आणि ते अन्याय आणि दुष्ट शक्तींचा नाश करणारे देव म्हणून ओळखले जातात. कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीशी ज्योतिबांचा घनिष्ठ संबंध मानला जातो. या मंदिराची रचना पारंपरिक आणि भव्य आहे. उंच डोंगरावर वसलेलं हे मंदिर दगडी बांधकामांचं असून त्यावरती सुंदर कोरीव काम दिसतं. मंदिरात ज्योतिबा देवाची मूर्ती असून ती काळ्या पाषाणातील आहे. मंदिर परिसरात अनेक छोटी मंदिरं आणि दीपमाळा दिसतात. येथील वातावरण प्रसन्न आणि आध्यात्मिक वाटतं. डोंगरावरून आसपासचा परिसर खूपच सुंदर दिसतो. त्यामुळे धार्मिकतेसोबत निसर्ग सौंदर्याचाही आनंद मिळतो. या मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे येथे होणारा गुलाल उत्सव. दरवर्षी चैत्र महिन्यात येथे मोठी यात्रा भरते, ज्याला चैत्र यात्रा असं म्हणतात. या काळात लाखो भाविक ज्योतिबांच्या दर्शनासाठी येतात आणि संपूर्ण मंदिर परिसर गुलालाने लाल गुलाबी रंगात न्हाऊन निघतो. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं या जयघोषानं वातावरण दुमदुमून जातं. हा उत्सव महाराष्ट्रातील सर्वात वेगळ्या आणि रंगबिरंगी धार्मिक परंपरांपैकी एक मानला जातो. ज्योतिबा देवाची पौराणिक कथा अशी सांगितली जाते की पूर्वी या भागात रत्नासूर आणि कोल्हासूर असे दोन दैत्य लोकांना त्रास देत होते. त्यावेळी देवी महालक्ष्मीने दुष्टांचा नाश करण्यासाठी भगवान शिवाला मदतीसाठी पाचारण केलं. त्यावर भगवान शिवांनी ज्योतिबा रूपात अवतार घेतला. आपल्या सहकाऱ्यांसह या दैत्यांवरती युद्ध करून पराभव मिळवला. या विजयामुळे परिसरात शांतता प्रस्थापित झाली आणि ज्योतिबा देव हे रक्षक देव म्हणून प्रसिद्ध झाले. ज्योतिबा देवस्थानाचे धार्मिक महत्व खूप मोठं आहे. येथे भक्त येऊन आपल्या इच्छा व्यक्त करतात आणि अडचणी दूर व्हाव्यात यासाठी प्रार्थना करतात. विशेषतः नवस पूर्ण करण्यासाठी लोक इथे अगदी आवर्जून येतात. असं मानलं जातं की ज्योतिबा देव आपल्या भक्तांचं रक्षण करतात आणि त्यांना संकटांपासून दूर ठेवतात. ज्योतिबा मंदिर हे केवळ धार्मिक स्थान नसून श्रद्धा, परंपरा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचं प्रतीक आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला भक्ती, ऊर्जा आणि समाधानाचा एक वेगळाच अनुभव मिळतो.